म्हणतात मुंबई कधीच झोपत नाही, पण त्या दिवशी आमची चाळ मात्र खूपच शांत होती. मी अचानक झोपेतून उठलो. अंग घामाने भिजलेलं होतं, ओठ कोरडे पडले होते आणि डोक्यात एक विचित्र जडपणा होता. वर पाहिलं तर पंखा बंद होता आणि कोपऱ्यात कोणीतरी उभं होतं. कसे आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं तुमच्याच यूट्यूब चॅनेलवर, जे तुम्हाला आवडेल, रुचेल आणि वेळही लावेल. हे एक ऑडिओ स्टोरी टेलिंग यूट्यूब चॅनेल आहे, जिथे शब्दांमधून कथा जिवंत केल्या जातात. या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा, मराठी गोष्टी आणि स्टोरी टेलिंग ऑडिओ ऐकायला मिळतील. हे आहे कथासूत्र, कथा ज्या तुम्हाला कधीच सोडत नाहीत. हॅलो मित्रांनो, मी सुहास. परळच्या एका जुन्या चाळीतल्या खोलीत एकटाच राहतो. ही चाळ जुनी आहे. खोल्या लहान, भिंतीवर ओलसर डाग आणि रात्री आवाज, खूप आवाज. कोणाच्या खोकल्याचा, कोणी पाय ओढत चालल्याचा, कोणाच्या भांडणाचा. पण त्या रात्री काहीच नव्हतं. साधारण 2च्या सुमारास पंखा अचानक बंद झाला. लाईट गेली असेल, मी स्वतःलाच समजवलं. पण बाकी सगळ्या खोल्यांची लाईट तर चालू होती, फक्त माझा पंखा. मी उठून स्विचकडे गेलो. पंख्याचा स्विच ऑन होता. मी ऑफ करून पुन्हा ऑन केला आणि पंखा फिरू लागला. दुसऱ्या रात्री पुन्हा तेच. रात्री साधारण 2च्या आसपास पंखा पुन्हा बंद. तिसऱ्या रात्री मात्र मी झोपलोच नाही. मी जागाच राहिलो. घड्याळाकडे पाहत बसलो. 1:58, 1:59, 2 आणि पंखा हळूहळू स्लो झाला आणि थांबला. स्विचकडे पाहिलं, तो अजूनही ऑन होता. माझ्या छातीत धडधड वाढली. मी उठून उभा राहिलो. त्या क्षणी मला जाणवलं, चाळीत कुठेही आवाज नव्हता. ना कुजबूज, ना पायांचे आवाज, ना कुत्र्यांचं भुंकणं. जणू संपूर्ण बिल्डिंग श्वास रोखून होती. सकाळी कामावर जाण्याआधी मी माझ्या बाजूच्या काकूंना विचारलं, काकू, रात्री लाईट जाते का इथे? त्या क्षणभर थांबल्या, मग म्हणाल्या, लाईट नाही रे, पण तू का विचारतोयस? मी हसून म्हणालो, काही नाही, पंखा बंद होत होता. त्या काकूंचा चेहरा बदलला. तो पंखा फक्त तुझ्याच खोलीत का? मी गोंधळलो. मी म्हटलं, म्हणजे? त्या म्हणाल्या, आधी जो राहायचा ना, तोही असंच म्हणायचा. मी विचारलं, कोण? काकी म्हणाल्या, राहुल. रात्री पंखा बंद व्हायचा म्हणायचा. पण त्या मध्येच थांबल्या. पण काय काकू? त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तो एकटाच होता. त्या रात्री मी झोपायचा प्रयत्नच केला नाही. लाईट चालू ठेवली. मोबाईल हातात. 1:55. माझ्या कानात अचानक एक हलका आवाज आला, सुहास. मी दचकून उठलो. खोलीत कोणीच नव्हतं. घड्याळाकडे पाहिलं, 2 आणि त्या क्षणी पंखा पुन्हा हळूहळू थांबला. पण यावेळी स्विच स्वतःहून ऑफ झाला. कोण आहे तिकडे? माझाच आवाज भिंतीवर आपटून परत आला. मग मला जाणवलं, माझ्या शेजारच्या भिंतीपलीकडून कोणीतरी श्वास घेत होतं. हळू, जड, जसं खूप दमलेलं असावं. मी भिंतीला कान लावला आणि पलीकडून आवाज आला, पंखा चालू ठेव, मला गरम होतंय. मी घाबरलो आणि बाहेर पळून गेलो. ती रात्र मी चाळीच्या बाहेरच बसून काढली. सकाळी मालकिनीला जाऊन भेटलो. तिने मला जुनं भाडेकराचं नाव सांगितलं, राहुल देशमुख. मी घरी येऊन गुगल केलं,
एक जुनी बातमी समोर आली. परळच्या चाळीत एका तरुणाचा गुदमरून मृत्यू. कारण पंखा बंद, दार आतून बंद. आणि फोटोमध्ये तोच पंखा माझ्याच खोलीतला. मी घाबरलो. त्या रात्रीही मी जागाच होतो. लाईट चालूच होती आणि तरीही बरोबर 2 वाजता पंखा बंद झाला. हवेचा आवाज थांबताच खोली अजूनच लहान वाटू लागली. तेवढ्यात मला जाणवलं, खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं आहे. दिसत नव्हतं, पण उपस्थिती होती, जसं एखादं सावली नसलेलं शरीर. माझा घसा कोरडा पडला. तोंड उघडून शब्द बाहेर येईनात. मी कसाबसा म्हणालो, राहुल. त्या क्षणी लाईट हलकीच फडफडली आणि त्या कोपऱ्यातून एक जड श्वास ऐकू आला. हा, जणू कोणीतरी खूप वेळ श्वास रोखून धरून होता आणि आता सोडत होता. माझ्या पाठीवरून घामाच्या धारा वाहू लागल्या. मग आणखीन एक आवाज आला, हळू, थकलेला, ओळखीचा. मी इथेच आहे. माझे पाय थरथर कापू लागले. तू 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 तर मेला आहेस, मी पुटपुटलो. त्या कोपऱ्यातील उपस्थिती हसल्यासारखी वाटली. मेला? नाही सुहास, मी अडकलोय. पंखा अचानक आपोआप हळूहळू फिरू लागला. हवेचा प्रत्येक झोत माझ्या अंगावर ओलसर थंडी पसरत होता. तुला माहिती आहे का, तो आवाज म्हणाला, गरमीत श्वास घ्यायला किती त्रास होतो जेव्हा पंखा बंद असतो. माझ्या डोळ्यासमोर ते न्यूजपेपर कटिंग फिरलं. दार आतून बंद, पंखा बंद, गुदमरून मृत्यू. मी डोळे घट्ट मिटले आणि जोरात ओरडलो, मला यात ओरडू नकोस. क्षणभर शांतता. मग तो म्हणाला, मी ओढत नाहीये. त्या क्षणी मला जाणवलं, माझा श्वास जड होत चाललाय. छाती जोरजोरात धडधडत होती. डोकं गरगरायला लागलं. मी पंख्याकडे पाहिलं. तो आता पूर्ण वेगात फिरत होता, पण हवा माझ्यापर्यंत येतच नव्हती. जणू सगळी हवा कोणीतरी दुसरंच घेत होतं. सकाळी मी शुद्धीवर आलो तेव्हा बाहेर लोक जमले होते. कोणीतरी कुजबुजलं, पुन्हा ह्याच खोलीत? बिचारा. आजही मी त्याच खोलीत राहतो आणि रोज रात्री 2 वाजता मी पंखा बंद करतो. कारण कोपऱ्यात कोणीतरी उभं असतं आणि तो आता एकटा नाही.